हेड इज कॉल. यस इट इज हेड. अजरबी स्पोर्ट्स ओले संघाने टॉस पुन्हा एकदा जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय. मॅच 3 ओव्हरची आहे, लक्षात घ्या. अजितला मॅन ऑफ द मॅच देणार होतो आपण. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच त्याने पटकावलेला आहेत. काली 3 ओव्हरचा सामना अंतिम झाला. आताही 3 ओव्हरचा सामना संपूर्ण ओला चिंब झालेला आहे घामानं. अजित भरपूर मेहनत करावी लागते मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. अजित बेस्ट ऑफ लक्स पुन्हा एकदा मॅचसाठी. युवराज माली सरांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. या युवराज माली आज खूप चांगलं समालोचन आणि आजच नव्हे सातत्याने ते करत आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. माडी शुभम पाटील आपल्या शुभ हस्ते आपण युवराज माली यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. समालोचन करत असताना आपला व्यवसाय आणि आपली नोकरी ते खूप चांगल्या पद्धतीने टिकून समालोचनासाठी वेळ देतात. आणि एक आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय युवराज माली यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. कॉमेंटेटर म्हणून खूप चांगली त्यांनी सेवा दिली त्याबद्दल आपलंही आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. निशांत 11 क्रिकेट संघ दादरपाडा सतीश केनी आणि निशांत चर्चाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. चला मॅच देखील आता सुरू होते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आयोजन कमिटी. धन्यवाद वैभवजी भोपी सर आणि वैभवजी भोपी सरांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य मंचावर करतोय. खरं तर याच पर्वामध्ये त्यांच्या समवेत आम्हाला खरं तर 2 वेळा समालोचन करण्याची संधी मिळाली. अगदी डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व आणि ते देखील नोकरी सोबतच समालोचनाला खूप उत्तम पद्धतीने सांभाळतात आणि सातत्याने गेले कित्येक वर्ष उरण असेल, उलवे असेल, रायगड असेल, पनवेलमध्ये हा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. हरिग्राम गावचे सुपुत्र आणि एक चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतोय. शांत संयमी असे वैभवजी भोपी सर त्यांचाही शुभ सन्मान आपण करतोय. नरेशजी कोळी यांच्या शुभ हस्ते वैभवजी भोपी सरांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी होत असताना. खरं तर आमचेही ऋणानुबंध त्यांच्या समवेत याच पर्वामध्ये जोडले गेले आणि ही मैत्री मात्र अशीच टिकू राहू हीच गणराजचरणी आम्ही प्रार्थना करूया आणि भरपूर यश त्यांना या समालोचन क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये अजून मिळो. ऑलरेडी भरपूर वर्ष ते समालोचन क्षेत्रामध्ये आहेत. अगदी पारंगत असं हे समालोचक वैभवजी भोपी सर त्यांचा सन्मान आपण केलाय. थँक्यू व्हेरी मच वैभवजी भोपी सर. आज आपण या स्पर्धेमध्ये आपला आवाजाने खरं तर रंगत आणलीत त्याबद्दल आपलं मनापासून आभार. चला सामन्याला प्रारंभ करतोय. 3 ओव्हरची मॅच सुपर 5 साठी हा थरार तुम्हाला अनुभवायला मिळेल. अजनबी ओले टॉस जिंकून फिल्डिंग करते. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल स्विच आउट करण्याचा प्रयत्न. पॉइंट आहे, गली आहे, दोघांच्या मधून बॉल फरार होत असताना आउटफील्ड फास्ट आहे. थोडं लेझी क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळत असताना शर्ते शेवटी बॉलला अडवलंय. मात्र इथे धावा भरपूर येत असताना 3 धावा पहिल्या बॉलवर. पहिला बॉल आपण पाहतोय 3 धावा आल्या. मिथून दापोळकर आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिलं षटक हाताळत असताना. करण मडवी, चैतन्य मडवी भूमिका स्पोर्ट्स चिर्ले टीम कडनं आपण पाहतोय. ही सलामीची जोडी मैदानात आत थोडं आपण स्पीडअप करूया कारण चिर्ले टीमला देखील पुढचा सामना खेळण्यासाठी जायचंय. यावेळेस विथ द बाउन्स खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहतोय इथे थोडीशी मिसफील्ड पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. ओळे टीम कडनं करतं. सलग 3रा सामना ओळे संघ खेळत आहे. त्यांच्या खरं तर
त्यांचे खरं तर खेळाडूंचं कौतुक आहे की सलग तिसरा सामना ते खेळतात. चला सामन्याला आपण पाहतोय हलकीशी गती देऊया. 5 धावा धावफलकावर 2 बॉलच्या समाप्तीनंतर सुपर 5 साठी सुरू असलेल्या थरार हे बक्षीस पात्र फेरीसाठी सुरू असलेली लढाई यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा उसरी घेत तर विकेट किपरचा वेध घेतो हा बॉल. मिथुन दापोळकर एक चांगला अष्टपैलू खेळाडू, एक चांगला स्ट्रायकर बॉलर अजनबी ओळे टीमसाठी सातत्याने पहिलं षटक हाताळत असतो आणि आत्ताही आपण पाहतो हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तो हाताळत असताना 3 ओव्हरची मॅच, 3 ओव्हरचा सामना. जिंकणारा संघ जाईल सुपर 5 मध्ये, म्हणजे किमान एक बक्षीस त्याच्या नावावर लिहिलं जाईल. यावेळेस पुढे आले, सरसावले आणि बॉलला पाठवलं ते ऑन साइडला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल फरार होतो एक टप्पा घेत आणि आला तो चौकार. बाकी पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू 9 धावा धावफलकावर. यावेळेस बघा लॉफ केलंय ते ऑफ साइडला, लॉंग ऑफचा खेळाडू येतोय बॉलच्या खाली. चांगलं जजमेंट तिथे आपल्याला पाहायला मिळालं खेळाडूच्या माध्यमातून आणि कोणती चुकी त्याने केली नाही. अभिजित म्हात्रेने पहिला धक्का लागला चैतन्य मडवीच्या स्वरूपात, तो भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमला 9व्या धावसंख्येवर. तो बॉल गेला तो खरंच लॉंग ऑफला आणि त्या ठिकाणी अभिजित म्हात्रे सेफ हँड आणि एक चांगला झेल त्याने टिपला. हे डीजे मॅडी यांना आपण पाहतोय. डीजे मॅडी 1919 एक उत्तम असे या डीजे ऑपरेटर, सातत्याने भरपूर मागणी करत डीजे मॅडी यांना असते. अनेक इव्हेंट्स असतील, क्रिकेटच्या स्पर्धा असतील. कुणाल मडवी न्यू बॅटर आलेत सध्या स्ट्राईकला. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमधील 9 धावा धावफलकावर आहेत. भूमिका स्पोर्ट चिर्ले 1 विकेटच्या मोबदल्यात. फटका फसला, नाही पोहोचले खेळाडू, नाही पोहोचले खेळाडू आणि धावही मात्र मिळाली नाहीये. किंबहुना परत पाठवलं, कॉल नाकारला गेला आणि डॉट बॉलने ओव्हरची सांगता झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय 9 धावा धावफलकावर. भूमिका स्पोर्ट चिर्ले. बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या सत्रामध्ये 9 धावा सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सुपर 5 साठी सुरू असलेल्या थरार मैदानाच्या आतमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये एक संघ आज मात्र क्वालिफाय होणार आहे. कालच्या रात्रीमध्ये कंठवली संघ दाखल झालाय आणि आज आपल्याला दुसरा संघ या ठिकाणी मिळेल जो दाखल होईल सुपर 5 मध्ये. रोशन मुंगाजी सेकंड ओव्हर मध्ये सामना करतायत करण, त्याच्या समवेत कुणाल नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिल्याच बॉलवर सूचित करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये खेळाडू आहे ते खराब कॉलिंग. ओहो, परत पाठवलं, योग्य निर्णय. एक धोक्याची धाव होती, रनआउट व्हावं लागलं असतं कारण दुसऱ्या बाजूने कुणालने लवकर क्रीज सोडली होती. त्याने पाहिलंच नाही की करणने कॉल दिलाय की नाही. हाफ क्रीजवर जाऊन मात्र त्याला परतावलं, माघारी पाठवलं ते करणने आणि चांगला कॉल. डॉट बॉलने सुरुवात. रोशन मुंगाजी चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली खेळाडूच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल घेतलाय, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला गॅप आहे, कव्हरवरनं खेळाडू येतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. संयम पाटील होते, चांगला डिस्टन्स संयमने करता कव्हर केला, कव्हरवरनं एक्स्ट्रा कव्हरला
2 धावा आपल्या टीमसाठी नक्कीच वाचवल्या. 2 धाब्याने धावफलक पुढे सरकते. 11 धावा धावफलकावर. 1-1 फॉर 11ला 1. भूमिका स्पोर्ट चिर्ले टॉस गमावल्यानंतर बॅटिंग सध्या साकारत असताना 3 ओव्हरचा सामना तुम्ही पाहताय. शेवटचा सामना आजच्या रात्रीतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फुल टॉस घेतले, पुन्हा गलीमध्ये फिल्डिंग, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाकडनं थोडी चुकी झाली. विकेटच्या पुढे उभे होते, त्यांना विकेटच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं होतं. हरकत नाही, त्यांनी सांगितलं की चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी साकारली. एक रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्राप्त होत असताना. 3 बॉलमध्ये 3 धावा रोशन बुंगाजी यांनी खर्च केल्यात आतापर्यंत. इकॉनॉमिकल स्पेल. एकच बॉल सीमारेषेच्या बाहेर गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये तो मिथुन दापोळकरचा तो चौकार आला चैतन्य मडवी, आणि तो मात्र बाद झाल्यानंतर धावसंख्या आता मात्र थांबली गेली आहे. 18 बॉलमध्ये 30-35 धावा चांगलं टार्गेट असू शकतं समोरच्या अजनबी ओवळी टीमसाठी. त्यासाठी प्रयत्न करेल चिर्ले संघ. यावेळेस बघा खोलवर टप्प्याचा बॉल होता, हातली कडा लागली, बॉल गेला पाठीमागे. लेग स्लिपला त्या ठिकाणी खेळाडू होते, सिंगल मिळणार. चांगली गोलंदाजी, अगदी कसून आणि टिचून अशी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अचूक लाईन, अचूक लेंथ, अचूक गती, सर्व गोष्टींचं मिश्रण सध्या साकारत असताना स्कोर 13 या धावसंख्येवर. 4 बॉल आतापर्यंत झाले. 4 धावा रोशन मुंगाजीने फक्त खर्च केल्यात. यावेळेस स्विच हिट, डीप बॅकवर्ड पॉइंटला फरार बॉल. हाच प्रयत्न मगाचपासून होता तो करणचा, आणि सरते शेवटी आता यश मिळालं आणि बॉल फरार झाला तो सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. सतरा धावा धावफलकावर. 17 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फुलर लेनचा बॉल अगदी यष्ट्या उद्ध्वस्त करता राहिला चेंडू. रिॲक्शन तुम्ही पाहताय रोशनची. ओहो हो हो, अगदी बाजूने निघून गेला. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय आयक्यूरा या इव्हेंटच्या माध्यमातून. हलकासा स्पर्श झालाय की काय? ओहो हो हो, बेल्स पडल्या नाहीयेत मात्र. 2 ओव्हरचा केस संपल्यानंतर स्कोर आहे भूमिका स्पोर्ट चिर्ले 17 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. शेवटचं षटक आता येणं बाकी. थँक्यू. शेवटचं षटक आहे, स्लॉगचं षटक. 17 धावा धावफलकावर असताना सुपर 5 साठी सुरू असलेला थरार तुम्ही पाहताय. निशांत चषकामध्ये आज एक संघ सुपर 5 मध्ये दाखल होईल. खूप सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर पहिल्याच पर्वामध्ये डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा, आणि भरपूर अगदी उत्तम मॅनेजमेंट तुम्हाला पाहायला मिळते. आणि पुढच्या येणाऱ्या पुढच्या पर्वामध्ये अजूनही स्पर्धा अपग्रेड होईल. अजून काहीतरी नाविन्यपूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल. उद्याचे लॉट्स आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊन. अ गटातील उद्या लढती असतील. या बॉल नंतर आपण त्या लढती नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. रोहन मंगाजी फ्लिक केले पहिला बॉल, त्याचा लोअर फुलटॉस होता. खराब जजमेंट खेळाडूच्या माध्यमातून. द्विधा मनस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. झेलसाठी जाऊ की चेंडू अडवण्यासाठी जाऊ, आणि चेंडू फरार झाला. सीमा पार चौकार. पुढचा बॉल आपण पाहतोय चौकार आल्यानंतर. चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल, विकेट किपरचा भेद घेतोय. उद्या अ गटातील लढती पाहायला मिळेल. पहिली लढत असेल जय माता दी दिगोडे विपक्ष साजिरे आणि संकिष्टी स्ट्रायकर दापोली त्यांच्या विरुद्ध. त्याच्यानंतर सिद्धिविनायक बिंगारे विरुद्ध गोठवली 11 गोठवली. त्यानंतर प्रताप कडू 11 तुर्बे विपक्ष स्वरांश एंटरप्राइजेस कासर वडवली. आणि त्यानंतर भव्य वॉटर सप्लाय बाबन डोंगरी विरुद्ध बोनकोडे 11 बोनकोडे.
अशा अगटातील लढती उद्या पाहायला मिळतील. काल रात्रीमध्ये कंठवली संघ गेलाय सुपर 5 मध्ये. वैभवजी पाटील यांची ती टीम आणि आज या मॅच मध्ये जिंकणारा संघ जाईल तो सुपर 5 मध्ये. 3 बॉल चौकाराने सुरुवात झाली होती ओव्हरची. त्यानंतर एक निर्धाव चेंडू आला, त्यानंतर सिंगल आली. धावसंख्या धावफलकावर आहे 22 धावा, 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 3 बॉल आपल्याला पाहायला मिळतात. रोहन मुंगाजी सध्या आपण पाहतो टीम कॅप्टन, सध्या ही जबाबदारी पार पाडत असताना सामना करतोय करण. 6 बॉल 10 वर तो खेळतोय. हो, अगदी कोलवा टप्प्याचा बॉल होता, आपण पाहतोय. विकेट टू विकेट लाईन इथे पाहायला मिळाली. दुसरीचा प्रयत्न होत असताना पंचांकडे अपील गेली. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली. तिसरे पंच आमच्या शहानिशा करतील. सध्या ड्रोन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ड्रोन व्ह्यू सध्या या स्पर्धेचा कव्हर करण्यात येतोय. सिंगल पूर्ण झाली होती, दुसरीचा प्रयत्न करत होता. अप्पर बॅट कट होती का मगाशी? येस, लेग बाय आहे. ओके, लेग बायची एक आली आहे, दुसरी झाली आहे का याची शहानिशा आपण करतोय. नॉट आउट. 2 धावा पूर्ण झाल्यात उत्तमरित्या आणि पोचले होते. लेग बॉयच्या स्वरूपात 2 धावा धावफलकावर ऍड करतील आमचे या गुणलेखक उमेश भोईर सर आणि स्कोर जाऊन पोहोचेल तो 24 आकड्यावर, 24 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 2 बॉल असतील पहिल्या सत्रातील. शेवटचा सामना आजच्या रजनीतील सुपर 5 साठी सुरू असतील लढत. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय पाठीमागे, लॉंग लेगला खेळाडू आहे तिकडे. सेकंड अटेम्प्ट मध्ये आपण पाहतोय थोडीशी फुमलिंग झाली, त्यानंतर बॉलला उचलून फेकीपर्यंत 2 धावा पुन्हा पूर्ण करतात दोन्ही बॅटर. एक धावेचं महत्व इथे मात्र खूप आहे या मॅच मध्ये, कारण पराभूत झाला तर अगदी स्पर्धेतनं बाहेर जाल, कारण नॉकआउट स्वरूपामध्ये ही स्पर्धा, आणि जिंकाल तर मात्र एक बक्षीस कमीत कमी तुमच्या नावावर लिहिलं जाईल. त्या बक्षिसाचा क्रम शेवटच्या रात्रीमध्ये ठरेल, मात्र किमान एक बक्षीस तरी तुम्हाला नक्की मिळेल. 26 धावा आणि शेवटचा बॉल. सुचितचा फटका, बॉल हवेत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खेळाडू पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न होईल यामध्ये तिला मात्र शंका नाही. 3 धावा काढत असताना फलंदाज होईल बाद. 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले ते 28 आकड्यावर आणि 29 धावांचं आव्हान येणाऱ्या 18 बॉलमध्ये सेट केलंय भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमने. ते अजनबी ओळे या टीम समोर, जर त्यांना सुपर 5 मध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे.
आय बर्ड व्ह्यू तंत्रज्ञान बघा किती विकसित झालंय. फिल्म सिटीमध्ये एखादं क्षण जर आकाशातून टिपायचं असतं तर हेलिकॉप्टर, त्यासोबत असणारे माणसं, एवढा मोठा कॅमेरा, एका ड्रोननं किती लोकांच्या नोकऱ्या घेतल्या हे देखील आपण सांगू शकतो. आणि हाच तो आयबर्ड व्ह्यू. भरपूर विकसित तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाला भरपूर महत्त्व दिलं जातं. 18 बॉल 29 आव्हान. उद्या ही व्हिडिओ अगदी तुम्हाला या मैदानाची संपूर्ण बघायला मिळेल. या मैदानाचा व्ह्यू अगदी तुम्हाला उद्यापासून संदेश ऑन स्क्रीन दाखवतील. मैदान कसं बनवलंय, कशा पद्धतीने रूपरेषा आहे. अठरा 29 असं समीकरण आपल्याला तुम्हाला बघायला मिळेल. सलामीवीर पुन्हा एकदा ही जोडी जी फार विस्फोटक राहिली. फक्त पहिल्या मॅच मध्ये संतोषजी म्हात्रे यांना यावं लागलं. त्याच्यानंतर मागील मॅच देखील खूप चांगल्या पद्धतीनं. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा. कारण जो जिंकेल तो थेट पोचेल सुपर 5 मध्ये, टॉप 5 मध्ये. त्यामुळे बक्षीस नक्कीच मिळेल. परत ही मॅच जिंकावी लागेल. हसन स्पोर्ट्स ओले कित्येक वर्ष हे नाव ओलेमधून समोर आलेलं आहे आणि या नावाने देखील सगळ्या टेनिस क्रिकेट विश्वावर एक वेगळी छाप सोडली. एक बाजूला अगदी बघू शकतो आपण भूमिका स्पोर्ट चिरले, दीपक शेठ पाटील बैलगाड क्षेत्रामधील एक अग्रगणित नाव आणि त्यांच्या सुकन्याच्या नावानं हा संघ अनेक स्पर्धेमध्ये सातत्याने खेळत असतो. चला 18 बॉल 29 मॅच ऑन होती. बॉल चेक तिथे केले जात आहेत. काही प्रेक्षक अजूनही मैदानामध्ये. सगळ्यांचं अधिक स्वागत. अठरा चेंडू 29 भरपूर यार्ड तुम्हाला या एरियामध्ये बघायला मिळतील. संपूर्ण औद्योगिक क्षेत्र आहे. त्यावर जेव्हा जेव्हा ट्रॅफिक होते ना सर, तुम्ही होता साक्षीदार, तेव्हा हालत बेकार होते. मला आठवतं धाकटे सुईला इथून पोहोचण्यासाठी मला तिथे 3 तास लागले होते रस्त्याला. त्यामुळे हालत भरपूर बेकार होते जेव्हा ट्रॅफिक लागते. चला 18 बॉल आणि 29 धावांचं आव्हान आहे. सलामीवीर आलेत मैदानामध्ये. अजित मुंगाजी, सूरज मुंगाजी हे वेस्पोज पहिलं पॉवर प्लेचं षटक शुभम पाटील. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा. आर्द्रतेचं प्रमाण भरपूर आहे. हवेमध्ये भरपूर थंडावा आहे. त्यामुळं या मॅचमध्ये जरी रन कमी दिसल्या तरी रात्रीच्या सत्रामध्ये सामने हाय व्होल्टेज होण्याचे कारण असतात हवेमध्ये असलेले दवबिंदू. चला मॅचकडे आता फोकस आपण करतोय. 18-29 हे समीकरण घेऊन आलेले आहे. शुभम पाटील बॉलिंग ट्रॅकवर. सायकल इनकडे पुन्हा एकदा सामोरे जातील. अजित मुंगाजी बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच या खेळाडूने घेतल्या. परंतु लगातार 3 सामने ओले संघाला खेळायला लागलेत. पहिलाच बॉल शुभम पाटील दूर ठेवत असताना ज्या अजितनं मागील 2 मॅच मध्ये षटकाराने सुरुवात केली होती. रीडिंग करणं खूप महत्वाचं असतं. अभ्यासानं तुम्ही परिपूर्ण बनता. क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव तुम्हाला परिपूर्ण बनवतोच. परंतु जेवढा तुम्ही अभ्यास कराल या खेळाचा तेवढे निहारून बघा. दररोज जेवढं तुम्ही या खेळाकडे रीडिंग कराल ना तेवढं तुम्ही तुमच्यासाठी ते कमीच आहे. फक्त बॉल डिलिव्हर करणं आणि फक्त फटके लगावणं हेच क्रिकेट नाही. यामध्ये भरपूर शक्तीचं आणि युक्तीचं प्रदर्शनही भरपूर होतं. रन फलकावर पहिली रन येते. अकाउंट इथे ओपन होत असताना 29 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलाय अजनबी स्पोर्ट्स ओले. खरं तर रोहन लक्की ठरले. लगातार 3 मॅच मध्ये त्याने 3 वेळा टॉस जिंकला आणि प्रत्येक वेळा त्याने क्षेत्ररक्षण केलं. प्रत्येक वेळेला हा संघ ट्रेसिंग साठी केलेला आहे. 16-28 हे समीकरण. हाही चांगला बॉल बघायला मिळाला आहे.
शुभम पाटील बघा किती प्रेझेंट आहेत. हायरम ऍक्शन ने एक वेगवान गोलंदाज आहे, परंतु पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, त्याच्यानंतर एक सिंगल आली आणि हा बॉल देखील निर्धाव. सुरुवातीला बॅलन्स करायचं असेल तर सुरुवातीलाच तुम्हाला करावं लागेल. सूरजला स्ट्रायकर इन कडे बघतोय, हा फटका खूप चांगला दिशा दिली. डीप कव्हर पॉइंट कडे पाठलाग सुरू झाले. दोन दोन फिल्डर बॉलच्या पाठीमागे धावले. गुड सेव्ह, रन वाचवले जरूर, परंतु रनिंग बिटवीन द विकेट तेवढी चांगली बघायला मिळालेली आहे. चला रोहन सेफली अडवलेला आहे. भरपूर कारण बाउंड्री त्याच्यापासून देखील तेवढीच दूर. रन अगदी बघू शकता या बॉलवर 3 मिळत आहेत. संघ पोहोचलाय 4 बन. एक धाव तर जरूर या प्रयत्नातून सेव्ह झालेले आहे. चौदा 25 असं हे समीकरण सद्यस्थितीमध्ये बघायला मिळतंय. मॅच किती चांगली होईल, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी ही चाललेली चढाओढ. हाही फटका, क्रॅकिंग शॉट, काय इनसाइड आउट आहे. बॉटम हँडचा वापर, हँड कोऑर्डिनेशन, आय कोऑर्डिनेशन, जबरदस्त हा फटका, चौकार. म्हटलं तर त्याचा बॅट स्विंग हा फार स्पीड नसतो. त्यामुळे अगदी बघू शकता मागे फटका खूप चांगल्या पद्धतीने त्याने दाखवलेला आहे. संघ 8 वर पोहोचतोय. थोडी फ्रंट फुटला गेले, जी उंची अपेक्षित केली होती ती आलेली नाही. या बॉल बॅटच्या खालून निघून जातो विकेट किपर कडे आणि आलेला आहे डॉट बॉल. पहिलं षटक पॉवर प्लेचं हे आता संपलंय आणि ज्यामध्ये रणफलक जाऊन पोहोचलाय 8 वर. येणारे 12 बॉल 21 आणि तो फटका जो चौका ठोकला अजितनं तो दाखवला. संदेशनं 12 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आहे असं टेनिस क्रिकेटचा हंगाम. जुने लोक सांगतात आम्ही स्लीपरवर क्रिकेट खेळलो, आमच्याकडे ट्रॅक टी शर्ट्स नव्हत्या, आमच्याकडे बॅट घेण्यासाठी एवढे जास्त पैसे नव्हते. एखादा सुतार असेल तर त्याला जायचं, एखादा लाकडाचा तुकडा घेऊन तो बॅट बनवून द्यायचा. हे बऱ्याच आठवणी आहेत आणि तिथपासून आजचं क्रिकेट किती मॉडर्न आहे. रितेश पाटील, परम पाटील आवाक्यासाठी त्यांच्याकडून सायकल आहे. जे जे लोक आवाकाश पकडतील त्यांचा लकी ड्रॉ केला जाईल फायनल मध्ये. जे उपस्थित असेल त्यांना मिळेल स्पोर्ट सायकल. ढकलले या बॉलला आणि सूरज इथे 1 रन पूर्ण करत असताना संघ 9 वर पोहोचलाय. 11 बॉल मध्ये 20 ची गरज अजूनही आहे. नाईन ऑन अ बोर्ड, 11 बॉल 20 असं समीकरण सध्या बघायला मिळतंय. मॅच किती हाय व्होल्टेज होईल हे बघायचं. दोन्ही संघ हार मानणाऱ्यांपैकी नाही आहेत, लढतील, झगडतील, संघर्ष करतील. बॉल चला डीप मधून, मिड ऑन मधून लॉंग ऑन कडे. अनड्राईव्हचा फटका, थोडासा वेग घेतला, मिस अंडरस्टँडिंग, मिसफिल्ड. काही मायक्रो सेकंडची लगेच सिंगल मध्ये डबल जात होतं. पुढच्या वर्षी मैदान अजून चांगलं बनेल जेव्हा पावसाळ्यामध्ये संपूर्ण पाणी काही जे मुरेल पाणी संपूर्ण मैदानामध्ये, त्यामध्ये मैदानाची समतोल आणि थोडे काही अगदी ही माती जी वर आहे ते अजून बसेल, त्यामुळे अजून मजा येईल. नवीन मैदान खूप चांगली, भरपूर मेहनत आहे, भरपूर आर्थिक खर्च करून देखील त्याच्या पाठीमागे देखील विसरता येणार नाही. 11 वर संघ 10 मध्ये 18 धावांची आवश्यकता. अजनबी स्पोर्ट्स ओलेला, भूमिका स्पोर्ट्स चिरली या संघाविरुद्ध खेळत असताना 10-18 सलामी आलेली जोडी सुरक्षित आहे दोन्ही मैदानामध्ये. फिल्डिंग मध्ये काही सजावटी. मिड विकेटचा खेळाडू होता, त्याला थोडंसं वाईट अँगल मध्ये बोलवलं गेलंय. पाकवर स्क्वेअर लेगला
हो समोरच्या दिशेने मोठा चेस आहे, फिल्डर धावतायत, बॉलवर पोहोचलेत, उचललाय बॉल परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पुन्हा एकदा सिंगल डबल, 2 रन इथे मिळत आहेत. संघ पुढे चाललाय, बोर्डवर आलेले आहेत त्या टोटल 13, 9 बॉल 16 धाव्यांची गरज. मॅच बनतीये, दोन्ही टीमच्या बाजूनं अगदी लढतायत दोन्ही टीम. करण मडवीचं हे षटक तेवढंच महत्वाचं. लेदर क्रिकेटचे बरेच धडे करणकडे देखील आहेत. बॉल तयार आणि हा स्लोअर मॅन केला, पिक केला, बॉल उंच गेला हवेत, फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना चूक करत नाहीये. आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये अजित मुंगाचे नाही, या मॅच मध्ये लॉंग टर्म क्रिकेट नाही खेळू शकले. शेवटी प्रश्न तोच आहे, खेळून खेळून किती वेळ खेळायचा, एनर्जी लेवल किती साथ देईल. आणि हा फसवा चेंडू होता आणि फटका त्याचा फसला. महत्वाची विकेट पहिली. अजित मुंगाजीच्या खेळीचा अंत झालाय. धक्का क्रमांक 1 आणि सामना अजून पुढे. आता बॉल आणि रन मधील समीकरण तुम्हाला बघायला मिळेल. 8 बॉल 16ची गरज. खूप चांगला झेल तिथे रिपला फिल्डर होते प्रियांशू चना, झेल तिथे रिपलेला आहे. मॅच अजूनही पुढे. करण मडवी, मी पहिल्यांदा या खेळाडूला बघितलं होतं ॲज अ आयकॉन म्हणून. ओवलेच्याच मैदानावर रबर बॉलची स्पर्धा होती, मला वाटतं त्या गोष्टीला 7 वर्ष झाले असतील आता. आणि आज पुन्हा एकदा ओवले संघाविरुद्ध खेळत असताना बघायचं हे षटक, इम्पॉर्टंट विकेट अजितची त्यांनी घेऊन दिलेले आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये 1 डाऊन साठी आलेले आहेत आता पार्थ मुंगाजी. 13 वर सध्या संघ बघतोय. 8 बॉल 16, 8 दुने 16, प्रत्येक बॉल मध्ये 2 रन हवेत. चर्चा सुरू आहे 2 खेळाडूंमध्ये, कारण मॅच तेवढी महत्वाची. काय केलं पाहिजे, काय चुका टाळल्या पाहिजेत याकडे सध्या फोकस. फिल्डिंग तोपर्यंत आपण बघूया. एक खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल जवळपास थोडस वाईट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या आसपास. एक खेळाडूमध्ये तुम्हाला अगदी बघायला मिळेल डीप मिड विकेटच्या मध्ये डीप लॉंग ऑन आहे, एक बाजूला लॉंग ऑफ आहे. आणि एक खेळाडू तुम्हाला जवळपास कव्हर्सच्या आसपास बघायला मिळेल. अशी फिल्डिंगचे व्यवहार असतात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट पॉइंट, दिशा दिली, बॉल चाले पाठीमागे. लेग स्टिकचा खेळाडू लवकर आला, इन ऍक्शन मोड मध्ये 1 रन इथे मिळेल. सिंगल आल्या, डबल आल्या. या मॅच मध्ये भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघाचे अस्तित्व अजून वाढत जाईल. त्यांचा दबाव या मॅच मध्ये थोडस हातामध्ये येऊ शकते लढत, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. 7 मध्ये 15ची गरज. हा बॉल करण मडवीने जरी पहिले 5 बॉल सुरक्षित हाताळलेले असतील तरी हा बॉल तेवढाच महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी, कारण शेवटचा षटक सांगून जाईल दबाव किती आणि कोणावर राहील. त्यामुळे हा बॉल फार डिस्टन्स कव्हर करणार आहे दोन्ही टीमचं. 7 मध्ये 15, अगदी बुंद्यात, अगदी बुंद्यात हा बॉल जाऊन डायरेक्टली आदळलाय अगदी पायांवर आणि तो देखील यष्टांच्या समोर पायचीत पकडले गेले. लेग बिफोर द विकेट, खेळाडू बाद. आता या 2 संघामध्ये ओले की चिरले, चिरले की ओळे, कोण पोहोचेल या मॅच मध्ये पुढे. 6-15 सुजित पाटील बॉलिंग ट्रॅक वर आलेला आहे. चर्चा सुरू आहे परंतु थोडा वेळ तुम्ही खर्च करतात अंतिम टप्प्यामध्ये प्लीज.
शेवटचे 6 बॉल 15 धावा असा सामना 14 वर पोहोचलेला आहे 12 बॉल मध्ये. पहिला बॉल सुजितचा, पहिलाच बॉल पार्थ आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, वाईड यॉर्कर केला हा बॉल. डॉट बॉलला सुरुवात करत असताना या ओव्हरची 5 बॉल 15 धावा. जो संघ मागील 2 मॅच मध्ये मागे वळून पाहिला नाही आणि त्याच संघाला चिर्ले संघाने सध्या मागे वळून पाहण्यासाठी भाग पाडले, कारण मागील 2 मॅच मध्ये सहजरित्या ते सामने जिंकले, परंतु या मॅच मध्ये अस्तित्व पणाला लावलेला आहे. पंच हेच सांगत असताना चर्चा सुरू असताना नो स्ट्राईक रोटेशन हेच पंच तिथे सांगतात, त्यांचे ऍक्शन तेच सांगून जाते सर्वत्र. डिस्कस हे महत्वाचं आहे, कारण जे डाऊट्स असतात ते कंप्लीट होणं गरजेचं आहे. त्यामधील आणखीन एक महत्वाचं मी सुरुवातीपासून सांगत आलेले आहे, कंपल्सरी चेसिंग. त्यामध्ये 5 बॉल आणि 15 धावांवर हा सामना आलेला आहे. का फलंदाज ऍक्शन मध्ये येतील? हा फुलटॉस बॉल उंच खेळत हवेत खेळत मिस टायमिंग जज करत असताना मिडॉन मध्ये बॉल पडलाय. लॉंग ऑनचा खेळाडू येईल तोपर्यंत रन कंप्लीट झाले 2. का तिसरीचा प्रयत्न केला जाईल? पुन्हा एकदा तेच पंच तिथे सांगतात रिटर्न तिकीट खेळाडूला दिलं जाईल. एंड दोन्हीच वेळा सोडले तरच ते अगदी ग्राह्य धरले जातात. या वेळेस असंच नाही की नॉस्ट्राईक येईल वडील खेळाडू स्ट्रायकरकडे येईल, तो करेल, तो मारेल, या अपेक्षावर राहण्यापेक्षा तू का नाही, मी का नाही, हा स्वतःला प्रश्न हा विचारावा लागतो. कधी कधी बऱ्याच गोष्टी असतात जे इतर लोक करू शकत नाहीत ते आपण करू शकतो. त्यामुळे अगदी पार्थला स्वतःवर विश्वास दाखवावा लागेल की सुजल स्ट्रायकर येईनकडे येईल आणि तो खेळ आणि तो मॅच जिंकून दे. त्यापेक्षा प्रयत्न तू देखील करावे लागतील, परंतु या मॅच मध्ये सुजित पाटील देखील कमी राहिलेला नाहीये. गोलंदाजीतून फुल टॉस फिरवली बॅट, उंच गेला बॉल, चूक करत नाहीये फिल्डिंग मधून, अजिबात चूक केलेली नाहीये. चिर्ले टीम झेल तिथे टिपलाय. प्रियांशून आणखीन एक झेल सुंदर खेळाडू बाद तिथे होते. केलेले आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये विकेट त्याला नुकताच मैदानामध्ये मिळालेली आहे. स्ट्रायकर एनकडे खेळासाठी आलेले आहेत मैदानामध्ये. रोशन मुंगाची 3-13 खेचून खेळण्याचा प्रयत्न एकतर या बॉलवर होती, हवी होती सिंगल किंवा डबल किंवा एक तर हवा होता मोठा फटका, परंतु बॉल जाईल भूमिका स्पोर्ट शिर्ली संघाच्या बाजूनं. हा आलेला आहे डॉट बॉल. त्यामध्ये 2 बॉल 13 कंपल्सरी चेसिंग आहे. 1 धावेचं बेनिफिट तर आहेच गोलंदाजाकडे, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. भरपूर प्रेक्षक असून लाईव्ह आमच्या सोबत 2-13 2 बॉल 13 सुजित सजोत्या समोर रोशनला आपण बघू शकता. प्रत्येक बॉल तेवढाच महत्वाचा आहे. उडवल्या बॉलला आता चूक होण्यापेक्षा समोर दिला बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार सारण. आता अजनबी स्पोर्ट्स ओले संघ हाच विचार करेल का एक्स्ट्रा बॉल मिळेल का आणि त्यावर एक्स्ट्रा रन येईल का, कारण कंपल्सरी चेसिंग 1 बॉल 7 रन पाहिजेत. चमत्कारालाच नमस्कार होतो. यस मॅडी, त्यांना आता मॅडीच्याकडे डीजे ऑपरेटिंग असलं तर चमत्कार घडणार नाही. पुन्हा एकदा दिला स्लॉट मध्ये
सुजित पाटीलनं युक्ती प्रयोग केला, त्याला माहिती आहे मॅच 1 धावाने जिंकली काय किंवा 100 धावाने जिंकली काय. मॅच जिंकण्याला महत्व आहे आणि त्याने दोन्ही बॉस समोर दिले, दर 2 षटकार आले आणि इथे आसामला जिल्हा हार्दिक अभिनंदन. आणि या संघाचे पुरस्कर्ते चेतन भोईर खुश आहेत आणि सामना पुढे चाललाय. भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघ हार्दिक अभिनंदन. क्वालिफाय करतात सुपर 5 मध्ये डीजे.